मराठी चित्रपटामध्ये जवळपास 80% चित्रपट हे 5 कोटीच्या वर कलेक्शन जात नाही। मराठीमध्ये हिरोला चेहराच नाहीये। मराठी सिनेमा खूप कोथरूड कल्चरमध्ये अडकलेला होता खूप काळ। आपण मॅक्झिमम सिनेमे गणितासाठी करतो का? शिवाजी महाराजांवर सिनेमा केला की चालतो। मी लेखक आहे, मग मीच दिग्दर्शक आहे। सगळा तो व्हाईट कॉलर क्लास आहे जो ते कंट्रोल करतोय आणि आपल्याला वाटतं हो 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 मराठी इंडस्ट्री किती छान चालली आहे। मग ज्या लोकांना हर हर महादेवमध्ये प्रॉब्लेम आहेत ना, त्यांना बाजीराव रपारपावर नसताना चाललं। मराठी सिनेमा काही दशकापासून एक प्रभावशाली सिनेमा उद्योग बनला। त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीपेक्षा अधिक महत्त्व कथेच्या गाभाला दिले जाते, कथेला जिवंत करण्यात दिले जाते। मराठी सिनेमाची स्टोरी खरंच बॉलिवूडला मागे टाकू शकते का हे बघणार आहोत। बॉलिवूडच्या बड्या स्टार मंडळीचे सिनेमे दिवाळीच्या दिवसामध्ये धुमशान घालायचे, कोट्यावधी रुपयाची उलाढाल व्हायची, पण काही वर्षांमध्ये हे चित्र बदलले। मराठी सिनेमे दिवाळीमध्ये बॉलिवूडपेक्षाही एकदम वरचढ ठरलेले आहेत। मराठी सिनेमांचं ज्ञान दिवाळीमध्ये एकदम खणखणीत असं वाचलेलं आहे। दिवाळीच्या दिवसामध्ये 2015 साली प्रदर्शित झालेल्या कट्यार काळचा घुसली या सिनेमानं प्रेक्षकांना भुरळ घातलेली होती। सुबोध भावे, शंकर महादेव, सचिन पिळगावकर या कलाकारांच्या अभिनयाने सिनेमा चांगलाच रंगलेला होता। कट्यार काळात घुसली या सिनेमागृहामध्ये सलमान खानचा प्रेम रतन धन पायो हा हिंदी सिनेमा देखील लागलेला होता। उत्तर भारतामध्ये या सिनेमाची चांगलीच हवा होती, परंतु मात्र मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये सलमानची जादू बॉक्स ऑफिसवर एकदम फिक्की पडलेली होती। सिनेमागृहातील हिंदी चित्रपटाचे शो कमी करून ते शो मराठी सिनेमाला म्हणजेच की कट्यार काळात घुसली या सिनेमाला देण्यात आलेले होते। ही बाब तेव्हा मराठी सिनेमासाठी एकदमच नवीन ऊर्जा देणारी होती।